कृष्ण गोपाल बटन बंद असेल, बटन बंद असेल, बटन बंद असेल, बटन कृष्ण गोपाल चालू केलं बंद होतं, तुमचं लक्ष नाही. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्री कृष्णाय वयं नमः. वंदनाचे तपपूर्ती सोहळ्याच्या निमित्ताने पदयात्रेचा संदर्भ घेऊन संपन्न होत असलेला हा सोहळा, या सोहळ्यामध्ये भगवान श्रीकृष्णाच्या चरित्राच्या संदर्भामध्ये मला सूचना केलेली आहे. कमी वेळामध्ये भगवान श्रीकृष्णाच्या गुणांचं वर्णन आपल्याला करायचं आहे. भागवत हा फार मोठा ग्रंथ आहे, परंतु एका श्लोकामध्ये भागवत आणण्याचा प्रयत्न आपल्या पूर्वजांनी केलेला आहे. आदौ देवकी देव गर्भजननम गोपी गृहे वर्धनम माया पुत्र जीवितापहरणम गोवर्धनोद्धारणम कंसच्छेदन कौरवादि हननम कुंती सुता पालनम एतत् भागवते पुराणे कथितम श्रीकृष्ण लीलामृतम. असं एखादं वाक्य असतं की त्याच्यामध्ये कादंबरीचा आशय येतो. असं एखादं वाक्य असतं की त्याच्यामध्ये समग्र नाटकाचा सारांश आलेला असतो. तसं चक्रधर स्वामींचं एक सूत्र आहे की तुम्ही महात्मे की का तुम्ही चतुर्विधा भूतग्राम अभय द्यावे. या सूत्रामध्ये संत ज्ञानेश्वर महाराजांचं पूर्ण पसायदान सामावलेलं आहे. असं एक छोटस असतं. असं एखादं बटन असतं की सगळे लाईट त्याच्यावर असतात, तो बटन दाबले की सगळे लाईट लागलेले असतात. असा हा श्लोक आहे की याच्यामध्ये पूर्ण कृष्णाचं चरित्र आलेलं आहे. रामाच्या चरित्राचे असा एक श्लोक आहे. आदौ राम तपोवनाधिगमनम लंकापुरी दहनम पश्चात रावण कुंभकर्ण हननम. असा तो सुद्धा एक श्लोक. एखादा चरित्र एखाद्या कादंबरीमध्ये येतं, एखाद्या श्लोकामध्ये समग्र एखादा ग्रंथ येतो. एखाद्या अब्राहिम लिंकनच्या पत्रामध्ये सगळ्या शाळेतल्या शिकवल्या जाणाऱ्या विद्यार्थ्यांचं जे व्यक्तिमत्व कसं घडवायचं ते सगळं आलेलं असतं. आणि म्हणून एकच पत्र समुद्रात पार करून पूर्ण जगामध्ये पसरतं आणि प्रत्येक शाळेमध्ये ते पत्र लावलेलं असतं. असं एखादं असतं. अशी एखादी सही असते की त्या सहीला फार मोठी किंमत असते. असा एखादा नकाशा असतो एखाद्या पानावर की संपूर्ण भारत त्याच्यामध्ये आलेला असतो, पूर्ण देश त्याच्यामध्ये आलेला असतो. असा एक कृष्ण आहे ज्याच्यामध्ये समग्रता आहे जीवनाची. आणि म्हणून महर्षी व्यासांनी कृष्णाचं वर्णन करत असताना भागवताचा आरंभ कुठल्या देवाला नमस्कार करून केलेला नाहीये. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. एखाद्या मानवी मूर्तीला दिलेल्या नावाचा उल्लेख याच्यामध्ये नाहीये. त्याचं जे स्वरूप आहे, अंतर्गत असलेलं स्वरूप त्याचं वर्णन. कृष्ण म्हणजे काय? सत. सत म्हणजे काय? ब्रह्म. ब्रह्म म्हणजे काय? निर्दोष. निर्दोषम हि समम ब्रह्म तस्मात् ब्रह्मणे ते स्थित. सत कृष्ण सत आहे, निर्दोष. चित म्हणजे ज्ञानमय. कृष्ण ज्ञानमय आहे.
नाही ज्ञानेन सदृशम पवित्र मेह विद्यते. सगळ्यात पवित्र असलेला गुण म्हणजे कृष्ण आहे. कृष्ण म्हणजे आनंद आहे, सच्चिदानंद. तीन शब्द खूप मोलाचे, खूप महत्वाचे. तीन शब्द यासाठी तर आपलं सगळं असं तर आपल्याला व्हायचंय, त्याच्यातच जवळ आपल्याला जायचंय. तीन शब्द कसा आहे भगवंत? सच्चिदानंद. आपण कशावर खूप वर्णन करतो, पण हे नाही सापडत. तो सुंदर आहे, हुशार आहे, गायक आहे, तो योद्धा आहे, तो कवी आहे, अमुक आहे, पण हे नाही सापडत. हे तीन गुण. निर्दोष असलेला माणूस सापडत नाही, ज्ञानमय असलेला माणूस सापडत नाही. माणसाच्या ज्ञानाला एक मर्यादा आहे. एक प्राध्यापक एक विषय शिकवतो, एक डॉक्टर त्याला ठराविक बिमारीची माहिती असते. समग्रता ज्याच्या जीवनामध्ये असा माणूस नाही. म्हणून कृष्ण सर्वज्ञ आहे. सच्चित आनंद. आनंद या शब्दाला कुठल्याच भाषेमध्ये पर्यायी शब्द नाही. आनंद शब्द हा शब्दसृष्टीतला सम्राट आहे. त्याला विरुद्धार्थी शब्द नाही. सुखाच्या विरुद्ध दुःख आहे, दुःखाच्या विरुद्ध सुख आहे, ज्ञानाच्या विरुद्ध अज्ञान आहे, आनंदाच्या विरुद्ध शब्द. आनंद म्हणजे मस्ती, आनंद म्हणजे नृत्य, समोर पाहिजे. आनंद म्हणजे बोलणे, आनंद म्हणजे सुखाच्या पलीकडची अवस्था. सुख त्याला म्हणतात की ज्याच्यामध्ये भय आहे पडण्याचं, त्याच्यामध्ये धास्ती आहे, त्याला सुख म्हणतात. पण देवतेच्या फळामध्ये सुद्धा धास्ती आहे. मी पडेन हा घाट. कुठल्याही पदावर धास्ती आहे, खुर्ची फार दिवस नाही, पण ज्याच्यात धास्ती नाही त्याचं नाव आहे आनंद. सुख त्याला म्हणतात जे दुःखाला दाबत, लक्षण बंद करतात. आता बिमारीचे लक्षण दिसत नाही, पण बिमारी असते. आनंद त्याला म्हणतात की दुःखाला मुळातून नष्ट करतात. कृष्ण जीवन सच्चिदानंद रूप असलेलं जीवन आहे. गोड शब्द वापरला, अत्यंत गोड. महर्षी व्यासांची प्रतिभा आहे. महामती व्यास हे बुद्धीने बोलत नाही, ते प्रज्ञेने बोलतात. बुद्धी तर फक्त जमा करायचं काम करते. तुमच्या जीवनामध्ये जे पाहिलं, ऐकलं, अनुभवलं ते जमा होतं, ते बुद्धीमध्ये. प्रज्ञा निर्मितीचं काम करते, सृजनाचं काम करते. बुद्धी आणि प्रज्ञेच्या मधला फरक हा फार मोठा फरक आहे. प्रज्ञा पुरुष त्याला म्हणतात की जिथं सृजन आहे, जिथं निर्मिती आहे, जिथं प्रतिभा फुलत चाललेली आहे. बुद्धी फक्त जमा करायचं काम करते, लोड करते, साठवण करते. महर्षी व्यास प्रज्ञा पुरुष आहे. खूप लिखाण केलं महर्षी व्यासांनी. 17 पुराण लिहिल्यानंतर महर्षी व्यासांना समाधान नाही वाटलं. तुम्हाला असं होतं खूप कामं केल्यानंतर तुम्हाला आनंद देणारं कधी मिळत नाही. तुम्हाला रवींद्रनाथ टागोरांना विचारले की तुम्हाला समाधान मिळालं काय? कविता तुम्ही केल्या, तुम्हाला आता नोबेल पारितोषिक मिळालेलं आहे. ते म्हणाले मला आनंद देणारी कविता लिहायचीच राहिली पाहिजे. सुख मिळालं पण आनंद नाही मिळाला. महर्षी व्यास थकले, मनाला ग्लानी आली. थोडा मोठा इतिहास लिहिला, 17 पुराण, पण शांती नाही. जे करतो ते शांतीसाठी करतो की नाही आपण? एवढं सगळं केलं पण समाधान नाही. सामाजिक कार्यकर्ता म्हणतो की इतके कॉलेज काढले, इतक्या शाळा काढल्या, इतके सगळे कामं केले, समाधान नाही. समाधान देणारी एखाद्याची कृती लागते. नदीच्या किनाऱ्यावर महर्षी व्यास बसलेले आहे. नारायण नारायण करत नारद मनुष्य आगमन झालेलं आहे. व्यासांचा चेहरा बघितला, नारदाने ओळखलं. नारद म्हणाले महर्षी चेहऱ्यावर तुमच्या ग्लानी आलेली आहे, मालिन्य आलेलं आहे, दुःखाची छटा आहे, काय कारण? ते म्हणाले समाधानी नाही मिळाली समाधानी. कशाने मिळेल? त्यावेळेस म्हटले लिखाण केलं तुम्ही 17 पुराण, आता मी एक तुम्हाला लिहायला लावतो ज्याच्यामध्ये सत्य आहे, ज्याच्यामध्ये आनंद आहे, ज्याच्यामध्ये ज्ञान आहे. हे लिहित असतानाच तुम्हाला आनंद मिळेल. त्या कृष्णाचं चरित्र तुम्ही लिहा, भगवान कृष्णाचं. महर्षी व्यासांनी लेखणी उचलली, कृष्णाचं चरित्र लिहायला सुरुवात केली.
वंदे कृष्ण मुरारी जय जय वंदे कृष्ण मुरारी जय जय वंदे कृष्ण मुरारी जय जय वंदे कृष्ण मुरारी जय वंदे कृष्ण मुरारी जय जय वंदे कृष्ण मुरारी जय जय वंदे कृष्ण मुरारी जय वंदे कृष्ण मुरारी जय श्याम सुंदर गोविंद मनोहर नटवर नागर प्रेम के सागर नयगर गर प्रेम प्रेम के सागर गोवर्धन गिरिधारी जय जय वंदे कृष्ण मुरारी 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 जय जय पाणी 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 सच्चिदानंद रूपाय कॅमेरा समोरून येऊ विश्वोत्पत्त्यादिहेतवे. नका असं ते म्हणायचं. चारच चरण आहेत. मी अशा स्वरूपाला नमस्कार करतो, अशा दिव्यत्वाला नमस्कार करतो. अर्जुनाने भगवान कृष्णाला नमस्कार केला 11व्या अध्यायामध्ये. नमः पुरस्ताद पृष्ठात असते नमोस्तुते सर्वदा एव सर्व. एखाद्या माणसाच्या जीवनात एखादी कृती आपल्याला आवडते, आपण नमस्कार करतो. सचिनच्या क्रिकेटला सलाम करतो, भीमसेन जोशींच्या गायनाला सलाम करतो, बिस्मिल्ला खाच्या सनेला सलाम करतो. एक एकच गुण आहे, पण कृष्णाचं समग्र जीवनामध्ये अनंत गुणांचा समुच्चय कृष्ण जीवनामध्ये आहे. मधुराधिपती अखिलम मधुरम अखिलम मधुरम वदनम मधुरम नयनम मधुरम हसनम मधुरम गमनम. प्रत्येक क्षण आणि प्रत्येक कृती कृष्णाची माधुर्याने नटलेली आहे, आनंदाने नटलेली आहे. हा श्लोक दुसऱ्या कुठल्याच अवताराला लावताच येणार नाही. कृष्ण तर हसताना हसतोय, कृष्ण तर रडताना हसतोय, कृष्ण तर नाचताना हसतोय, कृष्ण तर पळताना हसतोय काळवण्याच्या पुढे, कृष्ण पाळण्यामध्ये हसतोय. कृष्णाला विषही नाराज करू शकला नाही. पाळण्यामध्ये पुतनेने विष दिलं, पुतना विषा सगळं पाहून टाकला आणि हसत राहिला. कृष्णाचं जीवन हसर जीवन आहे. तुम्ही आम्ही आनंद निर्माण करतो, कृष्ण आनंद शोधतो, आनंदाकडे जातो. कृष्ण आनंद निर्माण करतो. तुम्हाला बरं वाटण्यासाठी आईत काहीतरी पाहिजे, कृष्ण निर्माण करतो. नाचायचं तर त्याला कुठल्याच वावड्याने कालियाच्या डोक्यावर, नागाच्या डोक्यावर, विषाच्या डोक्यावर कृष्ण नाचत असतो. आणि कसा नाचला असेल, मारामारीच्या प्रसंगामध्ये हसत हसत गीता सांगतो. 40 लाख लोकांच्या हातामध्ये शस्त्र आहे, सगळे
क्रोधाने चेहरे लाल बंद झालेले आहेत. अर्जुन रडतोय. विषदंतमिदं वच एकटाच कृष्ण आहे प्रहसन निव भारता. कसलं डोका असेल या माणसाचं. म्हणून दुसरं कोणालाच हा श्लोक लावता येणार नाही. कृष्णाच्या सत्यामध्ये सत्य आहे, कृष्णाच्या असत्यामध्ये सत्य आहे. राम मोठे आहेत, राम सत्याच्या मागे चालणार आहेत. सत्याचं अनुकरण खोटं रामाला चालत नाही. राम सत्याच्या मागे चालतात, पण सत्य कृष्णाच्या मागे चालतात. तो जसा चालल तसं त्याच्या मागे फिरतो. कृष्णाचं सत्य परिणामावर आहे, श्रीरामाचं सत्य आरंभावर आहे. आरंभ चांगला का आपणही विचार करतो. कृष्ण आरंभ मोजत नाही. आरंभ वाईट असला तरी परिणामाचा विचार करतो. परिणामावर तो सच्चिदानंद स्वरूप विषोत्पत्त्यादि हेतवे. ब्रह्मविद्येची किती प्रकरण याच्यामध्ये आलेली आहेत. तापत्रय विनाशाय आध्यात्मिक अधिभौतिक अधिदैविक तिन्ही तापाचा विनाश करणारा श्री कृष्णाय भजम नुमः. भगवान कृष्णाला मी नमस्कार करतो. महामती व्यासांनी केलेला हा नमस्कार आहे. अर्जुन 11व्या अध्यायामध्ये नमस्कार करतो. नमः पुरस्ताद अथ पृष्ठतस्ते नमोस्तुते सर्वत एव सर्व. कृष्णा तुला पुढून नमस्कार, मागून नमस्कार, उजव्या बाजूने डाव्या बाजूने खालून नमस्कार वरून असं तर आपण करतच नाही. आपण समोर नमस्कार करतो त्याने पाठ फिरवलं की निंदा करतो. भगवान कृष्णाला भागवताच्या पहिल्या त्याच्यामध्ये नमन केलं. भागवताचे नायक आहेत भगवान कृष्ण. भगवान कृष्ण नायक आहेत भागवताचे. महर्षी व्यासाने भागवत लिहायला सुरुवात केली. तन्मय झाले ते लिखाण करत असताना आणि लक्षात आलं जन्म तेरा बात ही बीत गयो रे तूने कबू ही न कृष्ण कहो. जन्म तेरा बात ही बीत गयो रे तूने कबू ही न कृष्ण कहो. जन्म तेरो बात ही बीत गयो रे तूने कबहु न कृष्ण कहो. जन्म तेरो बात ही बीत गयो रे तूने कबहु न कृष्ण कहो. रे तूने कबहु न कृष्ण कहो. बरस की अब मत उपजे. 5 बरस की अब मत उपजे. अब कोई समय अब कोई समय खबर बची माया कर. माया कर देश गयो रे तूने कबहु न कृष्ण कहो. बात ही बीत गयो रे तूने कबहु न कृष्ण कहो. भगवान कृष्ण. कृष्ण शब्दाचा अर्थ कर्षयति इति कृष्ण, जो आकर्षित करतो.
कृष्ण शब्दाचा अर्थ आहे मशागत करणारा. कृष्ण म्हणजे शेतकरी. म्हणून महानुभावांनी पाचही अवतारांना कृष्ण म्हटलेलं आहे. दत्त कृष्ण, कृष्ण कृष्ण, चक्रपाणी कृष्ण, गोविंद प्रभू कृष्ण, चक्रधर स्वामी कृष्ण. पाचही मशागत करतात. तुम्ही शेती करता, ते मती करतात. तुम्ही शेतीमध्ये पीक पिकवता, हे मतीमध्ये आनंद पिकवतात. तुमची शेती आणि मती ही सारखीच आहे. शेती उपजाऊ आहे, मती उपजाऊ आहे. त्याच शेतीमध्ये गुलाब आहे, त्याच जागेमध्ये जाई जुई, त्याच जागेमध्ये आंबा, कारलं, गडू, गोड, रस म्हणून तिला रसवती म्हटलं. वेगवेगळ्या प्रकारचे गंध एकाच मातीत म्हणून तिला गंधवती म्हटलं. अशीच आपली शेती आहे. छोटीशी आहे पण उपजाऊ आहे. बुद्धाच्या शेतीमध्ये एक धर्म निर्माण झाला, ते पीठ निर्माण झालं. भगवान कृष्णाच्या भगवद्गीता, व्यासांच्या महाभारत, 18 पुराण, वाल्मिकाच्या रामायण, एका महापुरुषाच्या मतीमध्ये पिकत गेलं. पिकत कबीरांच्या शेतीमध्ये पिकलं, दोहे पिकले. तुळशीदासांच्या रामायण पिकलं. ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरी, तुकोबांच्या अभंग, सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या शेतीमध्ये मतीमध्ये ब्रह्मविद्येचं पीक आलं. ज्यांच्याकडे ते कळा नाहीये, तिथं फक्त गाजर गवत काँग्रेस जन्माला येतं. कृष्ण मशागत करणार. कृष्ण समजला पाहिजे. कृष्णाची निर्णय क्षमता समजली पाहिजे. भगवान कृष्णाचा तोल समजला पाहिजे. तोलावर मोल अवलंबून आहे. आपला तोल गेला की आपला मोल संपलेला असतो. कृष्णाचा तोल गेलेला नाही. एकेकाचे हस्तगत करताना कृष्ण त्याच्या मुलाला देतो किंवा बापाला देतो. कंस मारला, राज्य हस्तगत केलं आणि देऊन टाकलं उग्रसेनाला. जरासंध मारला, राज्य हस्तगत केलं, देऊन टाकलं जयदेवाला. नरकासुर मारला, राज्य हस्तगत केलं, देऊन टाकलं परिवाराला. कृष्ण कुठेही थांबला नाही. कृष्णाने द्वारका निर्माण केली, देऊन टाकली बलिरामाला. राजा बलिराम होता, कृष्ण राजा नव्हता. कृष्णाच्या भोगात विराग आहे, विरागात भोग आहे. तो सगळ्यामध्ये असून वेगळा आहे. कशातच निर्मोही आहे कृष्ण, निर्मोही. हे आपल्याला जमलं पाहिजे. कृष्णाकडे फक्त परमेश्वर बघितलं तर नाही जमणार. कृष्णामध्ये सगळंच आहे, सगळंच आहे. त्याच्यामध्ये माता आहे, पिता आहे, बंधू आहे, सखा आहे, सगळं सगळं त्याच्यामध्ये. तुमच्या जवळचा कृष्ण आहे सखा म्हणून, तुमच्या जवळचा आहे बाप म्हणून, तुमच्या जवळचा आहे आई म्हणून. हे नातं जवळचं आहे, जिव्हाळ्याचं नातं. पर ब्रह्म अनंत ब्रह्मांड नाही, हे जळ शब्द आणि असा कृष्ण मुलांना नाही कळत. भागवत यासाठी आहे. भागवत म्हणजे माणसं घडवणारी प्रयोगशाळा. भगवद्गीता जीवन जगायला शिकवते आणि भागवत मरायला शिकवते. आपल्याला जगता येत नाही, गीतेचा अभ्यास नाही केला आणि मरता येत नाही, भागवत नाही ऐकला. मरता सुद्धा आलं पाहिजे माणसं. जगता तर आलंच पाहिजे, मरताही आलं पाहिजे. अरे कसं आपण आज बघतोय की मुलं कसं आपण लालची निर्माण करतोय. कृष्णामध्ये लालच नाहीये, लालची मुलं निर्माण करतोय. मुलं कमजोर बनवतोय आपण, असमर्थ बनवतोय, दुबळे बनवतोय आपण. कृष्णाने अभिमान्य बनवला असं आपल्याला बनवता येत नाही. म्हणून भागवत मनुष्य कसा असायला पाहिजे ती निर्माण करणारा, बिघडलेल्या अर्जुनाला ठीक करणारा भगवान कृष्ण आहे. मरणाच्या दारामध्ये गेलेला परीक्षितीला 7 दिवस मरण डोळ्यासमोर आहे आणि त्याला अभयाच्या जागेवर आणणारा कृष्ण आहे. 7 दिवस फक्त, एक एक दिवस जातो पण परीक्षितीचा चेहरा नाही. कृष्णाने त्या परीक्षितीला गर्भामध्ये वाचवलं. अश्वत्थामा मरणार होता. भगवान कृष्णाची उपासना करणारी माणसं भ्रूण हत्या करत असतील तर ती कंसाची पूजा करतात, कृष्णाची पूजा करत नाही. कृष्ण तर भ्रूण हत्या होऊ देत नाही. गर्भामध्ये वाचवलं त्यांनी मुलाला. द्रौपदीचं वस्त्रहरण करणारा दुःशासन वाईट आहे. तुम्ही त्याला शिवाय देताय, आताही शिवाय देताय आणि तुम्ही मुलीची हत्या पोटामध्येच करता. इथं तो दुःशासन तरी, इथं बापच दुःशासन बनला, मम्मीच दुःशासन बनली. इथे कोण आहे दुसरा?
कृष्णाची उपासना मूर्ती पूजा करून नाही होत, त्याची कृती पूजा करून कृष्णाची उपासना जवळी साधन महत्वाचं. कृष्णाचं आमचं नातं पूजेपुरतं नाहीये, ते मंदिरापुरतं नातं नाही आमचं, तो आमच्या जीवनामध्ये उतरला पाहिजे. रविदासने सुंदर भजन केलेलं आहे. प्रभुजी 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 तुम चंदन हम पाए, तुम चंदन हम पाए जाके अग अग पास समाए, जाके अग अग पास समाए. प्रभुजी तुम चंदन हम पाए, तुम चंदन हम पाए, तुम चंदन हम पाए. प्रभुजी तुम धनवान पूरा पूरा, तुम धनवान पूरा. जैसे चितवत चंद्र चकोरा, जैसे चितवत चंद्र चकोरा. प्रभुजी जाके अंग अंग पास समाने. प्रभुजी तुम चंदन हम पाए, तुम चंदन हम पाए. भगवान कृष्ण मनुष्य निर्माण करतात, माणसामध्ये रंग भरण्याचा प्रयत्न करतात, गुण टाकण्याचा प्रयत्न करतात, माणसाचं रेखाचित्र आहे त्याला पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात. चरित्र लिखाणाला सुरुवात झालेली महर्षी व्यासाने. आनंदाचा झरा प्रकट झाला. कृष्ण नामस्मरणाने होणारा जो आनंद आहे त्यांच्या जीवनामध्ये अवतरला. अशी एखादी कृती असते, आनंददायी कृती असते. सुरुवाती आनंद, मध्ये आनंद आणि शेवट आनंद. आणि जिथे आनंद आहे तिथे शांती आहे. शांती पैशाच्या ढिगामध्ये नाही आपल्या लक्षात आलं. शांती खुर्चीवर नाही आपल्या लक्षात आलं. जिव्हाळा निर्माण करायचा कारखाना नाहीये, वस्तू सगळ्या निर्माण होतात. माणसं निर्माण करायचा कारखाना नाहीये. कंपन्या तर खूप तयार केल्या पण माणसाने निर्माण करता येईल.
डोळ्याचा डॉक्टर आहे, लेन्स बसवतात, चष्मा मिळतो, पण दृष्टी नाही मिळत आपल्याला. कुठे दृष्टी मिळाली आपल्याला? नाही मिळाली. निर्भयाकडे पाहण्याची दृष्टी जर असती तर दररोजच्या दूरदर्शनच्या घटना आपण बघतो, ती पवित्र दृष्टी आपल्याकडे कुठेही सगळं शिकल्यानंतरही ती दृष्टी आपल्याकडे नाही. सगळं शिकल्यावर नाही, PhD केल्यानंतर, ग्रंथ लिहिल्यानंतर ती दृष्टी आपल्याकडे नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी सुभेदाराच्या, कल्याणच्या सुभेदाराच्या सुभेकडे ज्या नजरेने बघितलं, ती कुठून आणताय विकत? एखाद्या बाईमध्ये आई पाहण्यासाठी जी एक नजर लागते, पवित्र नजर, ती मिळत नाही कुठं. म्हणून कारखाने आम्ही तयार करू शकतो. इकडे ऊस टाकला की तिकडे साखर पडते असं आम्ही केलं, इकडे कापूस टाकला की तिकडे कपडा पडतो आम्ही केलं, इकडे कोंबडीच्या अंड्या टाकले की तिकडे पिल्ले उडायला लागतात असे आम्ही केलं, पण इकडे अतिरेकी टाकला आणि तिकडे सज्जन होऊन बाहेर पडला, आम्हाला नाही जमलं. कुठल्या देशाला जमलेलं नाही जमलं. आणि मग इथं कृष्णाची भूमिका पार पडतो, भगवान कृष्ण. म्हणून त्याला कुठलंच नाव देता येत नाही. व्यासांनी सगळा विचार केला, याला मी काय म्हणू. तसं तुम्ही एखाद्याला नाव देता, पोलादी पुरुष म्हटलं तुम्ही वल्लभभाई पटेलांना, कठोर निर्णय घेतला. तुम्ही स्वातंत्र्य म्हटलं सावरकरांना, तुम्ही महात्मा म्हटलं गांधींना, तुम्ही वेगवेगळ्या पुरुषांना वेगवेगळ्या उपमा दिल्या. त्याच्यातलं एक गुण लक्षात ठेवून कृष्णाला काय म्हणावं, मोठा प्रश्न पडला. व्यासांनी केला म्हणून हा सगळंच आहे. हा नर्तक आहे, वादक आहे, हा गायक आहे, बासरी वाजवतो, सगळं सगळ्याच्या जीवनामध्ये हा योद्धा आहे, हा सगळंच आहे. अरे मला आता कोणाचा मोबाईल जर वाजला तर मला माझ्या बोलण्यामध्ये फरक पडेल, सिद्धार्थच्या बोलण्यामध्ये ऐकण्यामध्ये फरक पडेल. आणि कृष्ण मारामारीच्या प्रसंगामध्ये गीता सांगतो. अर्जुन असं मी म्हटलं नाही, जर फुरसतीने सांगणारे मी टेन्शन मध्ये. कसली माणसं असते मी, दोन माणसं कसा तोल जात नाही. बरेच सारी गोष्टी आपला तोल होतो. 5000 वर्षापूर्वीचा जुना माणूस, 5000 वर्षानंतर मी शिकलेली माणसं, चंद्रावर जाऊन आलेले माणसं, तो तोल आमच्याकडे नाहीये. थोडं 4 साखर कमी पडली का मी चिडतो. एक माणूस जेवायला बसला, आईने वाढलं, म्हातारी आई होती, भाजी तिखट झाली, तोंडात घास टाकला. आई म्हणून तुला अक्कल नाही, म्हातारी झालीस तू, तुला स्वयंपाक करते ते भाजी एवढी तिखट. आई म्हटली मी नाही केली बेटा, तुझ्या लाडक्या राणीने केली. नाही भाजी तुझी चांगली झाली म्हणजे. थोड्या थोड्या गोष्टीने हलणारा माणूस, विचलित होतो माणूस थोड्या थोड्या गोष्टी. माणसाची किंमत काय कृष्णाला विचारलं. ते म्हटलं या फक्त परमेश्वर खरेदी करू शकतो, जगात देवतेकडे सुद्धा ती ताकद नाहीये. असा माणूस आहे. नरत्वम दुर्लभम लोके, अत्यंत दुर्लभ आहे. पण आम्ही आमची किंमत ठरवली नाही, आम्हाला आमची किंमतच ठरवता आली. इलेक्शन पिरियड मध्ये आमची किंमत तरी काय असते, 500 रुपये 1000 रुपये किंमत असते. आमचं मत कुणी विकत घेऊन टाकतात. अरे तुमच्यापेक्षा कोंबड्याची बकऱ्याची किंमत जास्त आहे. कृष्णाची किंमत वाढवली, किंमत वाढवतो. याची त्याच्या श्वासाची किंमत वाढवली. जन्म श्वासाची किंमत कशी वाढवली. जन्मभरीच्या श्वासाई तुके मोजिले हरिनाम, विकत घेत श्याम बाईनी, विकत घेत श्याम बाईनी, विकत घेत. जन्मभरीच्या मी श्वासाने परमेश्वर घेतला, अशी याच्या श्वासाची किंमत. कृष्णाने माणसाची किंमत ठरवली, माणसाचं मूल्य वाढवलं. मूल्य कृष्णाने होकाराचं मूल्य वाढवलं, नकाराचं मूल्य वाढवलं. नकाराला पण मूल्य असतं का? हो मूल्य असतं. अजून म्हटलं मी नाही लढत, एक अध्याय जन्माला आला, मी नाही लढत. दुसरा जन्माला आला, मी नाही लढत. तिसरा, मी नाही लढत. 18 अध्याय जन्माला आला, तो नाही म्हटला म्हणून नाहीची किंमत ऐकली. सुरुवातीला झोप म्हटलं असतं तर गीता चक्केल नसतं. नकारावरी किंमत असते. डोळ्याची किंमत, कानाची किंमत, भावनेची किंमत. भावना कुठून टाकणार तुम्ही माणसामध्ये? शरीर तुम्ही मार्केटमधून आणा नाही, पण भावना कुठून आणा तुम्ही? अरे कॅम्प्युटर गुणभाव बोलावं तुम्ही, काम तर करायला लागेल, ते मोठं काम, त्याला भावना कुठे? भावना नाही त्याला. भावना कुठून आणणार? घोड्याहून माणूस पडला तर घोडं जागेच थांबतं. कुत्रा तुमची
वाट पाहतं, 2 दिवस उपाशी राहूनही तुमची वाट पाहतं, जवळ आले की प्रेम करतात. पण तुमच्या गाडीचा अपघात जर झाला तर कॅसेट चालूच असते. किती सांगू मी सांगू कोणाला, आज आनंदी आनंद झाला, तुमच्या तोंडात रक्त बाहेर पडत असतं. गाडीला भावना कुठे? स्कार्पिओ आहे, सफारी आहे, खूप गाड्या आहे, भावना नाही. कृष्ण भावना. भागवतामध्ये भगवंताने सांगितलं पहिली ताकद शरीराची महत्वाची, शरीर बळ. आत्मानमृतम बुद्धी शरीरम रथमेव तू. शरीर बळ महत्वाचं आहे, पण शरीर बळापेक्षा महत्वाचं आहे पैसा. 4 पैलवानाला एक दुबळा माणूस राहून घेतो. अरे पटेल बोऱ्या उठाव, पैलवान माणूस आहे. पैशाची ताकद मोठी आहे. पैशाची ताकद मोठी का नाही, त्याच्यापेक्षा एक ताकद मोठी आहे, सत्याची ताकद मोठी आहे. पैशावाले पळतात त्याच्याकडे, सत्याची ताकद मोठी. सत्याची ताकद मोठी काय, त्याच्यापेक्षा मोठी ताकद आहे, ज्ञानाची ताकद आहे. विवेक जो आहे सत्ताधारी माणसाकडे तो ज्ञानाचा. आणि म्हणून तुम्हाला व्याख्या सुद्धा मंत्र्याला पीए लिहून देत असतो. विवेकाची ताकद मोठी आहे. मग विवेक ज्ञानाची ताकद मोठी काय, तपाची ताकद मोठी आहे. परीक्षितीकडे तप आहे, परीक्षितीकडे ज्ञान आहे, शरीर बळ आहे, पैसा आहे, सत्ता आहे, सगळं आहे. पण शृंगी ऋषीच्या मुलाने शमीकडे शृंगीने शाप दिला. एका छोट्याशा मुलाने 7 दिवसात तुझा मृत्यू होईल. तपाची ताकद मोठी आहे. पण तपाची ताकद मोठी का, ध्यानाची मोठी का? कृष्ण सांगतात ध्यानम शिष्यते. प्रेमाची ताकद सगळ्यात मोठी आहे. प्रेमामध्ये आणलं कृष्ण. आणि प्रेमात काय म्हणावं, व्यासांना प्रश्न पडलेला म्हणू काही मी. दिसतोय मला, समोर दिसतोय, रणभूमीत दिसतोय आणि हसतोय, रडण्याच्या जागेवर हसतोय. कसला माणूस आहे, जागा शोधता येत नाही आपल्याला. आजही जागा सुचत नाही. जागा तर शोधतो आपण, प्लॅन घेतो, फ्लॅट घेतो, कॉर्नरचा घेतो, पण आपली निर्धाराची जागा सापडत नाही आपल्याला. आणि मग खूप पैसा असूनही तुम्ही आत्महत्येकडे सरकताय, जागा नाही सापडली तुम्हाला. जागा नाही सापडली, समाधानाची जागा नाही सापडली. रामाची कथा सुद्धा त्याच्यामध्ये आलेली आहे. भागवतामध्ये खूप कथा आहे, इतका वेळ नाही आपल्याला. रामानं ती कथा मी तुम्हाला सांगतो. सगळं असून आपल्याकडे काही नाही. वनवासाला राम लक्ष्मण सीता निघाली. सीतेचं वय 16 वर्षाचं. जंगलामध्ये गेले, रखरखीत ऊन हवा वैभवातून निघालेले एक भडंग अवस्थेमध्ये फिरायला लागले. वनवासी झाडाखाली बसले. सीता आणि राम झाडाखाली बसले. दोघांचा संवाद सुरू झाला. सीतेने रामाकडे बघितलं, ज्या झाडाखाली बसले होते त्या झाडाकडे बघितलं, रामाकडे बघितलं. ती म्हणाली, धनी अहुनाथ, झाड किती भक्कम आहे, कसा आधार आहे झाडाला. झाडावर वेली आहे ना, त्या वेलीला त्या झाडाचा आधार आहे. किती चांगलं आहे ते झाड. रामाच्या लक्षात आली, झाडाबद्दल माझ्याबद्दल बोलते. संस्कृत रूपकामध्ये बोलते. बाई सीता कशी होती? श्री चक्रधर स्वामी म्हणाले की ती प्रेतातली सुंदर मुलगी आहे. सुंदर म्हणजे शरीराने, भावनेने, आचाराने, विचाराने, स्वभावाने, संवादाने सगळं सौंदर्य तिच्यामध्ये आहे. झाडाच्या अगोदर आपल्या नवऱ्याचा कौतुक करते. नाही तर कौतुक बाया असं म्हणतात, मी आई म्हणून बरे, दुसरे असं ते कळलं असतं. रामाच्या लक्षात आलं की झाडाचं नाही, माझं कौतुक करते. राम म्हणाले, झाड कसलं सुंदर आहे, त्याला एक पान सुद्धा नाहीये. अयोध्या ताब्यातली गेली, काही नाही माझ्याकडे. त्या झाडाला सजवलं ना, वेलीने सजवलेलं आहे झाडाला. वेल सुंदर आहे ती. तेही वेलीचं कौतुक करत नाही, सीतेचं कौतुक करतात. एक राजपुत्र वनवासामध्ये, एक पैसा जवळ नसताना हा संवाद कुठून जन्माला आला? काही नसताना कुठून जन्माला आला हा संवाद? तुम्ही एसी रूम मध्ये बसलेला असता, 4 व्हीलर गाडी समोर बॅलन्स चांगला आहे, पंखा चालू आहे, सगळं अगदी मजा आहे, तरीही तुम्ही भांडता का? एसी तुमचं डोकं शांत का करत नाही? पैसा तुम्हाला समाधान का देत नाही? तुमची गाडी तुम्हाला संतुष्ट का करत नाही? का भांडण होता? गुरुबाई अंबानीच्या घरामध्ये भांडण कशाला पाहिजे? जंगलामध्ये गोड बोलताय तर तुमच्या बंगल्यामध्ये तुम्हाला बोलता आलं पाहिजे. गोड भांडण चालू आहे. एवढ्यात लक्ष्मणाला सीता म्हणाली, लक्ष्मण भाऊजी थोडं बसा थोडस. आमच्या दोघांचे वाद म्हटले, माझं म्हणणं की झाड चांगलं, यांचं म्हणणं वेळ चांगली, खरं काय ते सांगायचं. लक्ष्मणाने चिडायला पाहिजे होतं, म्हणायला पाहिजे होतं, ढेकळ चांगलं आहे, उपाशी राहतो मी, मला कुत्र विचारत नाही.
वनवास मला नव्हता, तुमच्यामुळे मला यावं लागलं. तसं नाही म्हटलं तुम्हाला. तो म्हटलं भाभी झाड चांगलं का वेल चांगली मला नाही सांगता येणार, पण दोघांच्या सावलीमध्ये मी आनंदात आहे. महेत आहे हे तिथं नाही, ते तिथं आहे. ते आम्हाला पाहिजे. म्हणून सगळ्या गोष्टी जुन्या होतात. भागवत जुनं होत नाही, रामायण महाभारत जुनं होत नाही. तुम्ही परवा आणलेला मोबाईल जुना झाला, तुम्हाला लेटेस्ट पाहिजे. तुम्ही आणलेली गाडी जुनी झाली, लगेच नवीन गाडी निघाली. भागवत जुनं झालं नाही. चित्रपट निघाला, सोने निघाला, 15-20 वेळच बघितला, जुना झाला. आता नाही बघितलं, गाणे जुने झाले. भागवत 5000 वर्षापासून चालू आहे, नित्य नूतन आहे. या कष्टाला म्हणावं तरी काय, हा शिळा कसा होत नाही, कसा शिळा होत नाही. व्यासांना प्रश्न पडला, शिळा का होत नाही. तेव्हा प्राध्यापक म्हणायची हिंमत नाही झाली, त्यांची मास्तरी म्हणायची हिंमत नाही झाली. आमच्या खेडेगावात एक मास्तर आहे, प्रायमरी शाळा आहे. मुलांना बकरीसारखं त्या रूम मध्ये कोंडतात आणि दरवाजा जो आहे शाळेचा उमरा असं करतात, झोपतात, अंगावरचे कपडे काढलेले असतात, फक्त ट्राउझर असतात. एक दिवशी इन्स्पेक्शन करण्यासाठी साहेब लोक आले. गावातले एक माणूस आला, उठले, उठा साहेब म्हटले, साहेब आले शाळा तपासायला. म्हटले उठतो, कपडे घालाव, कपडे घालायला वेळ नाही म्हटले, एकदम रवणी कपडे तसेच गेले. वर्गामध्ये उभे राहिले. साहेब लोक दाराच्या बाहेर ऐकत होते. म्हटले मुलांनो, याला शरीर म्हणतात, याला पोट म्हणतात. दिवाळीकडे किडण्या 2 बाजून असतात, याला फाफळ्या म्हणतात. आश्चर्य वाटलं त्या लोकांना. म्हटलं एवढं प्रॅक्टिकल शिकवणार तर महाराष्ट्रामध्ये कोणीच माणूस नाही. शिफारस केली, त्याला चांगला शहरा दिला. काही दिवसानंतर त्याला आदर्श शिक्षकाचा पुरस्कार राष्ट्रपतीच्या हातून मिळाला. कष्टाला काय म्हणावं, कष्टाला ते शब्द अपुरे वाटले महर्षी व्यासाला. आणि मग त्यांनी फक्त त्याला जगद्गुरु असं म्हटलं. आणि कृष्णात परम किंवा पितत्वमहं न जाणे, कृष्णापेक्षा श्रेष्ठ मला काहीच माहिती नाही, माझी बुद्धी पुरत नाही कृष्णाला मोजण्यासाठी. तो असीम आहे, निसीमित आहे, बुद्धी सीमित आहे. तो असीम आहे. अरे मी अशा काठावर उभा आहे, समुद्राच्या अलीकडच्या काठावर, मला दिसतं पण पलीकडचं काठ दिसत नाही. समुद्र असीम आहे, माझी नजर तिथपर्यंत पुरत नाही. कृष्ण असीम आहे. म्हणून कृष्ण परम किंवा पितत्व म्हणून भागवत लिहून पूर्ण झालं. लिहून तर पूर्ण झालं, पण हे धन सांभाळणारा कोण होता? एक मुलगा, व्यासाचा एक मुलगा होता शुकनावाचा. आईच्या पोटात 12 वर्ष राहिला. मी म्हटलं ऐकत नव्हता. कृष्णाशी बोलला, गर्भातून बोलला, आणि कृष्णाने सांगितलं म्हणून निघाला तसा आईच्या पोटाच्या बाहेर जंगलामध्ये चालला. जंगलामध्ये महर्षी व्यासावर देतात, पुत्र बेटा थांब थांब, अरे थांब. मागे नाही बघितलं, निघून गेला, सरळ निघून गेला. 12 वर्ष वयाचा, अंगावर कपडा नाही, बिना कपड्याचा निघून गेला. तेव्हा तो रस्त्याने चालला, म्हातारा मागे पळत चालला. मुली रांगोळ करत होत्या, नग्न अवस्थेमध्ये होत्या. त्या मुलीच्या मधून गेला तो तरुण मुलगा. मुली लाजल्या नाही, व्यास गेले, मुली लाजल्या, कपडे उडायला लागल्या. व्यासांना खटकलं ते, मी म्हातारा माणूस, मला लाजताय, त्या तरुण पोराला लाजल्याने तुम्ही. मुलींनी उत्तर दिलं, तो परमहंस आहे, तुम्ही हंस आहात, तुम्ही हंस आहात.